तर तुमचं सख्खे शेजारी ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कुरडया कशा करायच्या या बाबतीत सांगत आहे। हे गहू आम्ही 3 दिवस झाले भिजवले होते आणि ते आता आम्ही धुवून घेत आहोत। हे पाणी नितळ होईस्तोवर आम्ही ते गहू धुवून घेतले। कुरडया करण्याची पण खूप मोठी प्रोसेस असते, 3-4 दिवस त्यामध्ये आग घालवावे लागतात। नंतर आम्ही त्या गव्हामध्ये मीठ टाकून घेतलं, कारण काही गव्हांना जास्त ताम जाते। नंतर मग ताईंनी डोक्यावर उचलून ते आम्ही समोर गिरणीत दळण्यासाठी नेले आणि नेमकं आम्ही तिथे गेलो तर आमची मैत्रीण तिथे नव्हती। ते आमच्या मैत्रिणीचंच आहे हे गिरणी, तर मग आम्ही स्वतःच गिरणी चालू करून दळून घेत होतो दोघी जणी। पहिलाच अनुभव होता हा। त्या आमच्या जवळच्याच असल्यामुळे आम्ही तिथे स्वतः करून घेतोय, नाहीतर असं त्या कोणाला नाही करू दे। पण ते आमच्या एकदम जवळच्या मैत्रीण आहे म्हणून मग आम्ही स्वतः दळून घेतलं। नंतर थोड्या वेळाने आल्या त्या, पण मग खूप थोडे राहिले होते तेव्हा त्या आल्या। त्यांच्याकडे कांडप वगैरे सगळं आहे, मिरची मसाला सगळं दळलं जातं, वड्याची डाळ, गहू, त्याच्यानंतर गव्हाची पण गिरणी आहे त्यांच्या इथे, सगळं कावाडी त्यांची, शिवाय लाकडाची वखार पण आहे। नंतर मग त्यांनी त्यांची जी प्रोसेस होती ती करून घेतली आणि मग आम्हाला गहू दळून दिले। मग आम्ही घरी घेऊन आलो ते गहू आणि मग पुन्हा ते 3 पाण्यामध्ये धुवून त्याचा चीक काढायचा असतो। मग आम्ही ते दोघींनी चीक धुवून घेतला आणि तो व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि मग पुन्हा साईडला ठेवून घेतलं। ते गव्हाचा चोथा असतो तो। एकटीने आणि दोघी मिळून काम करण्यात जी मजा आहे ना, ती नाही। एकट्या माणसाला एवढं होणं शक्यच नाही। मग सकाळी आधण ठेवलं होतं चुलीवरती। चीक नंतर आम्ही गाळून घेतला होता। हा चीक मी फोडते आहे। खाली खूप सुंदर चीक बसला होता, जाडसर असा खूप घट्ट चीक बसला होता आणि जुने गहू असल्यामुळे चीक एकदम छान बसला होता। नंतर आधण आलं। आधण आल्यावरती त्याच्यात मीठ घातलं मी आणि मग आता आम्ही दोघी मिळून खिशी घेतो आहे। खिशी म्हणजे घाट घेतो आहे। ताईंनी ओतलं आणि मग मी पटापट हलवलं। चुलीवर घेतलं की धूर वगैरे खूप लागतो, पटकन सुचत नाही। पण त्यातल्या त्यात आम्ही दोघी जणी असल्यामुळे सगळं करतो हँडल पटापट पटापट। ह्या कामांना सपोर्टची गरजच असते, एकट्या माणसाकडनं हे काम होणं पॉसिबलच नाही आहे। आम्ही दोघी मिळून हे सगळं काम करतो म्हणून आम्हाला पॉसिबल होतं। थोडा उशीरच झाला होता आम्हाला, पण त्यातल्या त्यात करून घेतलं आम्ही पटापट। चीक हलवणं खूप अवघड गोष्ट आहे। घाट घेणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही। पण मी लहान असताना आमच्या शेजारच्या आजूबाजूच्या बाया खूप सुंदर ते करायच्यात सगळं, आणि ते पाहून पाहून मी शिकले स्वतः। त्याच्यामुळे मला हे करताना कधी अडचणच आली नाही। मी पण आता मग दुसऱ्यांना पण शिकवते ह्या गोष्टी कशा करायच्या। हे कुरडई चाळणं, घाट घेणं, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला मागच्या पिढीचं सगळं काही शिकवता येईल। म्हणून मग दाखवत राहायला पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी, की आपल्या पूर्वीच्या लोकांनी किती छान असं आपल्यासाठी जतन करून ठेवलंय आणि ते आपण दुसऱ्या पिढीला पण शिकवलं गेलं पाहिजे। आत्ताच्या पिढीला हे सगळं प्रोसेस करणं किंवा ह्या गोष्टी करणं नाही पॉसिबल। आत्ताची पिढी हे गोष्टी करू नाही शकत। खूप सुंदर कुरडया झाल्या आमच्या, 2 खाट भरल्या आणि ह्या वाळल्यानंतर आहे छान झाल्या होत्या कुरडया, पांढऱ्या पांढऱ्या। थँक्यू। आणि तुम्हाला जर आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।